हॅलो स्टुडंट्स. आज आपण टी वाय कॉम्प्युटर आय टी 5व्या सेमिस्टरचा सब्जेक्ट ऑपरेटिंग सिस्टम याचा पहिलं लेक्चर स्टार्ट करणार आहोत. सब्जेक्ट ऑपरेटिंग सिस्टम OSY, कोड आहे 315319. या ऑपरेटिंग सिस्टमचा अर्थ काय आहे, ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय, याचा आज आपण थोडस बेसिक समजून घेणार आहोत. सर्वात अगोदर आपण ऑपरेटिंग सिस्टम या सब्जेक्टचा सिलेबस बघूयात. ऑपरेटिंग सिस्टम या सब्जेक्टमध्ये टोटल 5 युनिट आहेत. युनिटची नावं लिहून घ्या सर्वांनी. युनिट 1 आहे ऑपरेटिंग सिस्टम सर्व्हिसेस अँड कंपोनंट्स. युनिट 2 आहे प्रोसेस मॅनेजमेंट. युनिट 3 CPU शेड्युलिंग. युनिट 4 मेमरी मॅनेजमेंट. आणि युनिट 5 आहे फाईल मॅनेजमेंट. हे 5 युनिट आहेत आपल्याला ऑपरेटिंग सिस्टम मध्ये. लेट अस स्टार्ट नाव. युनिट नंबर 1 ऑपरेटिंग सिस्टम सर्व्हिसेस अँड कंपोनंट्स. या पहिल्या युनिटमध्ये जे सिलेबस टॉपिक्स आहेत ते नोट डाऊन करायचे असतील तर करून घ्या तुम्ही. ऑपरेटिंग सिस्टम कन्सेप्ट अँड फंक्शन्स हा पहिला टॉपिक असणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला ऑपरेटिंग सिस्टमचे कन्सेप्ट आणि ऑपरेटिंग सिस्टमचे फंक्शन्स शिकायचे. दुसरा टॉपिक आहे डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम, ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेटिंग सिस्टम समजून घ्यायचे, शिकायचे, जसे आहेत बॅच ऑपरेटिंग सिस्टम, मल्टी प्रोग्राम्ड ऑपरेटिंग सिस्टम, टाइम शेअर्ड ऑपरेटिंग सिस्टम, मल्टी प्रोसेसर ऑपरेटिंग सिस्टम, डिस्ट्रीब्युटेड सिस्टम, रिअल टाइम सिस्टम, मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम. हे टॉपिक्स आहेत या दुसऱ्यामध्ये. तिसरा आहे कमांड लाईन बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम, ज्याच्यात आहे डॉस ऑपरेटिंग सिस्टम, युनिक्स GUI बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम, विंडोज, लिनक्स, मॅक ऑपरेटिंग सिस्टम एक्सेट्रा एक्सेट्रा. चौथ्या टॉपिक मध्ये आहे डिफरंट सर्व्हिसेस ऑफ ऑपरेटिंग सिस्टम, सिस्टम कॉल्स. सर्व्हिसेस जे आहेत ऑपरेटिंग सिस्टमचे त्याची कन्सेप्ट आणि सिस्टम कॉल्स हे टॉपिक याच्यात कव्हर होतील. पाचवा आणि शेवटचा टॉपिक आहे ऑपरेटिंग सिस्टम कंपोनंट्स. याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टमचे जे मेन कंपोनंट्स आहेत ते आपल्याला शिकायचे, जसं प्रोसेस मॅनेजमेंट, मेन मेमरी मॅनेजमेंट, फाईल मॅनेजमेंट, इनपुट आउटपुट मॅनेजमेंट, सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंट. पहिल्या युनिटचे हे सिलेबस टॉपिक्स आहेत अकॉर्डिंग टू द MSBT सिलेबस. आपण हे सगळे कव्हर करणार आहोत. ना व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टमचा अर्थ काय आहे? डेफिनेशन आहे, अन ऑपरेटिंग सिस्टम इज अ सॉफ्टवेअर that manages computer hardware and software resources, providing a stable environment for applications to run and facilitating user interaction with the system. तो आता ऑपरेटिंग सिस्टमची 2 मार्काची डेफिनेशन आहे, तुम्ही नोट डाऊन करू शकता. पण याचा अर्थ काय आहे ते आता आपण समजून घेऊयात, की ऑपरेटिंग सिस्टम ऍक्च्युली असतं काय टेक्निकली, की ते कशासाठी वापरलं जाणार आहे, ते असतं काय, त्याचं काम काय आहे, पर्पज काय आहे, टास्क काय आहेत, असे भरपूर प्रश्न आहेत. ते आपण समजून घेऊयात. आता पुन्हा आपण बोर्डकडे जाऊयात. तो आता ऑपरेटिंग सिस्टमचा अर्थ काय आहे ते व्यवस्थित समजून घ्या. हे बघा, सगळ्यात महत्वाचं असतं कम्प्युटर, ज्याच्यात तुम्ही डिप्लोमा करतायत. एक कम्प्युटर जेव्हा आपण घेतो, त्या कम्प्युटरला जर आपल्याला यूज करायचं असेल, वापरायचं असेल, तर लक्षात ठेवा, कम्प्युटरला यूज करण्यासाठी एक सॉफ्टवेअरची आवश्यकता असते, ज्यालाच म्हणतात ऑपरेटिंग सिस्टम. कुठलाही कम्प्युटर जेव्हा आपण विकत घेतो कंपनीकडनं, तर कंपनी मॅन्युफॅक्चर करते. कम्प्युटर हा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. कंपनीमध्ये त्या कम्प्युटरला, त्या लॅपटॉपला मॅन्युफॅक्चर केलं जातं. ते एक हार्डवेअर कंपोनंट आहे, हार्डवेअर डिव्हाइस आहे. या कम्प्युटरमध्ये असंख्य हार्डवेअर इलेक्ट्रॉनिकचे कंपोनंट्स असतात. पण ह्या हार्डवेअर कडनं काम करून घ्यायचं असेल तर ऍज अ युजर, मला वापरायचं आहे कम्प्युटर, ऍज अ युजर मी त्या कम्प्युटरच्या हार्डवेअर कडनं डायरेक्ट काम करून घेऊ शकत नाही.
मग करायचं काय? मग त्याच्यासाठी आहे एक सॉफ्टवेअर जे आपल्याला मदत करतं कम्प्युटरकडनं म्हणजेच हार्डवेअरकडनं काम करून घेण्यासाठी. ऍज अ युजर मला माझ्या कम्प्युटरकडनं जर काही काम करून घ्यायचं असेल तर मला त्या सॉफ्टवेअरची मदत लागते. या सॉफ्टवेअरला म्हणतात ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टम हे असं सॉफ्टवेअर आहे ज्याला म्हणतात सिस्टम सॉफ्टवेअर. हे कम्प्युटरच्या हार्डवेअरमध्ये इन्स्टॉल केलं जातं. कम्प्युटरच्या हार्डवेअरमध्ये ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल केल्यानंतरच मला ऍज अ युजर मला माझं कम्प्युटर वापरता येईल आणि हवं ती कामं कम्प्युटरकडनं करून घेता येईल. तो कुठलाही कम्प्युटर घेतला, कुठलाही लॅपटॉप तुम्ही घेणार, लक्षात ठेवा, यांच्याकडनं जर आपल्याला कामं करून घ्यायची असेल, आपल्याला कम्प्युटर लॅपटॉप वापरायचा असेल, तर सगळ्यात अगोदर ऑपरेटिंग सिस्टम हे कम्प्युटरच्या हार्डवेअरमध्ये इन्स्टॉल केलं जातं. ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल झाल्यानंतर मग आता तुम्ही त्या कम्प्युटरकडनं हवी ती कामं करून घेऊ शकतात. इन शॉर्ट तुम्ही त्या कम्प्युटरला यूज करू शकतात. विदाउट ऑपरेटिंग सिस्टम कुठलाही कम्प्युटर, कुठलाही लॅपटॉप वापरता येत नाही. तो युजलेस आहे. तो आपण जे शिकतो, कम्प्युटरमध्ये तुम्ही आलात, फर्स्ट इयर पासून तुम्ही शिकलायत, आयसीटी शिकलाय, ज्याच्यामध्ये तुम्ही कम्प्युटर हार्डवेअर, सॉफ्टवेअर याचे बरेच कंपोनंट शिकलायत. तो एक कम्प्युटरचं जे डेफिनेशन आहे की कम्प्युटर असतो काय, तर कम्प्युटर दोन कंपोनंट्सले मेनली बनवला जातो. ते म्हणजे एक हार्डवेअर आणि दुसरं सॉफ्टवेअर. या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे कम्प्युटर असतो. कम्प्युटरला जर यूज करायचं असेल तर हार्डवेअर आणि प्लस सॉफ्टवेअर दोघांच्या मदतीने आपण कम्प्युटर यूज करू शकतो. डायरेक्टली फक्त हार्डवेअर आपल्या काही कामाचं नाहीये. हार्डवेअर आपलं डायरेक्ट काही कामाचं नाहीये, त्याच्यासोबत सॉफ्टवेअरची जोडी लागतेच. सो व्हॉट इज कम्प्युटर? कम्प्युटर इज अ कॉम्बिनेशन ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. दोघं मिळून तुम्ही कम्प्युटरला यूज करू शकता दोघांची मदत घेऊन. आणि मग जर सॉफ्टवेअर म्हटलं तर कम्प्युटरमध्ये सगळ्यात अगोदर जे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं जातं ते म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम. सगळ्यात अगोदर ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल केल्याशिवाय कम्प्युटरचं हार्डवेअर काही कामाचं नाहीये. तर ऑपरेटिंग सिस्टम हे कुठल्या प्रकारचं सॉफ्टवेअर आहे त्याला म्हणतात सिस्टम सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरची टाईप्स असतात. सिस्टम सॉफ्टवेअर आहे, ऑपरेटिंग सिस्टम हा एक सिस्टम सॉफ्टवेअर आहे जो सिस्टमला ऑपरेट करण्यासाठी मदत करतो. तो कुठलाही कम्प्युटर जेव्हा तुम्ही विकत घेणार, लक्षात ठेवा त्या कम्प्युटरमध्ये ऑलरेडी आधीपासून ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल केलेलं असतं. जोपर्यंत ऑपरेटिंग सिस्टम त्या कम्प्युटरमध्ये, त्या हार्डवेअरमध्ये इन्स्टॉल होत नाही, ते कम्प्युटर वापरता येत नाही. सो इन शॉर्ट, कम्प्युटर म्हणजेच काय? इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. आता सॉफ्टवेअर भरपूर असतात, पण लक्षात ठेवा मी बोललो काय की सगळ्यात अगोदर ऑपरेटिंग सिस्टम त्याच्यात इन्स्टॉल केलं जातं. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला हवी ती ऍप्लिकेशन, ते सॉफ्टवेअर तुम्ही तुमच्या कम्प्युटर इन्स्टॉल करा आणि कम्प्युटरला यूज करा. तर एक छोटीशी डायग्राम काढूयात आपण की ऑपरेटिंग सिस्टम हार्डवेअर हे कसं आहे. ठीक आहे, त्या डायग्रामला बघून तुम्हाला अजून क्लिअर आयडिया येऊन जाईल. नाव दिस इज द डायग्राम ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टम मध्ये जे कम्प्युटर असतं त्याच्यात दोन गोष्टी असतात, सॉफ्टवेअर असतं आणि हार्डवेअर असतं. सॉफ्टवेअर मध्ये आपण इथं लिहिलंय ऑपरेटिंग सिस्टम आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. So software, hardware, and the users which are using the computer. So this is total a computer combined by software and hardware. Software consists of application software and operating system. Hardware consists of CPU, the processor, RAM, and the input-output devices. आता हा पूर्ण कम्प्युटर आणि त्याचे हे हार्डवेअर आहे. मी अगोदर पण बोललो की हे जे हार्डवेअर असतं, हे कम्प्युटर मधलं हार्डवेअर, हे आपल्याला डायरेक्ट यूज करता येत नाही. या हार्डवेअर वरती अगोदर आपल्याला एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावं लागतं. सॉफ्टवेअर कुठलं तेही मी सांगितलं, ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल केल्यानंतर मग आपल्याला हवी ती ऍप्लिकेशन्स आपण आपल्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करू आणि हे युजर्स ते ऍप्लिकेशन्स यूज करून कम्प्युटरकडनं कामं करून घेऊ शकतात.
पण याच्यात महत्वाची गोष्ट काय आहे, की जे ऍप्लिकेशन्स तुम्ही तुमच्या कम्प्युटरमध्ये ऍप्लिकेशन्स आर ऑल्सो सॉफ्टवेअर. ऍप्लिकेशन्स तुम्ही तुमच्या कम्प्युटरमध्ये युज करतायत, ते ऍप्लिकेशन हार्डवेअर सोबत डायरेक्ट कम्युनिकेट नाही करू शकत. ऍरो व्यवस्थित बघा. युजर तुमचं सॉफ्टवेअर युज करतोय. युजर कुठलं सॉफ्टवेअर वापरतोय? ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर कुणासोबत कम्युनिकेट करतो? ऑपरेटिंग सिस्टम सोबत. आणि पुढे जाऊन हा ऑपरेटिंग सिस्टम तुमच्या कम्प्युटरच्या हार्डवेअर सोबत कम्युनिकेट करतो आणि तुमची कामं करून देतो. सो हे जे कमांड्स आहेत यांचा फ्लो युजर कडनं कमांड जाते ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरला, ऍप्लिकेशन कडनं कमांड जाते ऑपरेटिंग सिस्टमला, आणि तुमच्या कमांड्स ऑपरेटिंग सिस्टम पुढे जाऊन हार्डवेअरला पाठवतो आणि तुम्हाला हवं ते टास्क परफॉर्म करतो. अशा पद्धतीने हार्डवेअर जेव्हा यूज करायचं असतं, त्या हार्डवेअर सोबत फक्त आणि फक्त ऑपरेटिंग सिस्टम कम्युनिकेट करू शकतो, दुसरं कोणीही कम्युनिकेट करू शकत नाही. आणि ह्या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये मग तुम्ही तुमचे ऍप्लिकेशन टाका आणि तुम्ही तुमची कामं करून घ्या. तुमच्या ऍप्लिकेशनचे सगळे कमांड्स हे ऑपरेटिंग सिस्टमला जातात आणि ऑपरेटिंग सिस्टम पुढे जाऊन ते हार्डवेअरकडे पाठवतो आणि तुमची कामं करून देतो. अशा पद्धतीने ऑपरेटिंग सिस्टम हा एक इंटरफेस आहे. व्यवस्थित बघितलं तर ऑपरेटिंग सिस्टम हा एक इंटरफेस आहे. कुणामधला? युजर आणि हार्डवेअर जे आहे यांच्यामधला हा एक इंटरफेस आहे, जो तुम्हाला जोडून देतो आणि तुमची कामं करून देतो. तो कधी कधी इन शॉर्ट असं पण म्हटलं जातं, व्हॉट इज ऑपरेटिंग सिस्टम? अन ऑपरेटिंग सिस्टम इज अन इंटरफेस बिटवीन द युजर्स अँड द हार्डवेअर. तो सिंपल डेफिनेशन आहे ऑपरेटिंग सिस्टमची. अन ऑपरेटिंग सिस्टम इज अन इंटरफेस. पुन्हा इंटरफेस आहे. इंटरफेस म्हणजे माध्यम आहे, जो आपल्याला कम्युनिकेट करण्यासाठी मदत करतोय. युजर आणि हार्डवेअरला तो लिंक करतो, जोडतोय. तो इंटरफेस आहे. तो कुणामधला? युजर्स. युजर्स. आणि कुणाला जोडतोय तो? हार्डवेअरला. युजर्स अँड हार्डवेअर. एक सिंपल डेफिनेशन आहे, वन लाईन डेफिनेशन आहे, की ऑपरेटिंग सिस्टम इज अ इंटरफेस बिटवीन युजर्स अँड हार्डवेअर. ठीक आहे. इंटरफेस बिटवीन युजर्स अँड हार्डवेअर. तो ऑपरेटिंग सिस्टमच्या मदतीने युजर्स हार्डवेअर कडनं कामं करून घेऊ शकतात. ठीक आहे. तर अशी डायग्राम आहे. तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची असेल करून घ्या. आता ऑपरेटिंग सिस्टमची डेफिनेशन जर कळली असेल तर आपण जी डेफिनेशन याच्या अगोदर बघितली होती ती एकदा पुन्हा बघा, जेणेकरून तुम्हाला त्याचा अर्थ प्रॉपरली समजेल आणि कळेल. वाचा आता काय लिहिलं होतं आपण. अन ऑपरेटिंग सिस्टम इज अ सॉफ्टवेअर. एक सॉफ्टवेअर आहे ते, दॅट मॅनेजेस कम्प्युटर हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर रिसोर्सेस. हे ऑपरेटिंग सिस्टम कम्प्युटरच्या हार्डवेअरला मॅनेज करतं. आणि सॉफ्टवेअर रिसोर्सेस म्हणजे तुमच्या कम्प्युटरमध्ये जे रिसोर्सेस आहे, ज्याला युजर यूज करतोय ते. प्रोव्हाइडिंग अ स्टेबल एन्व्हायरमेंट फॉर ऍप्लिकेशन टू रन. ऑपरेटिंग सिस्टमच्या वरती काय होतं? ऍप्लिकेशन्स होते, जे युजर यूज करतोय त्याची कामं करून घेण्यासाठी. अँड फॅसिलिटिंग युजर इंटरॅक्शन विथ द सिस्टम. अशा पद्धतीची डेफिनेशन आहे. 2 मार्काला परीक्षेत विचारली जाते. तुम्हाला लिहायची असेल तर फटक्यात लिहून टाका. तो डेफिनेशन लिहून झाली असेल तर आता पुढच्या टॉपिकला जाऊयात आपण. आपल्या पहिल्या टॉपिकमध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टमची कन्सेप्ट बघितली. आता कन्सेप्ट बघून झाल्यानंतर पुढचा टॉपिक आहे फंक्शन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टम कुठली कुठली कामं करतो म्हणजेच त्याला म्हणतात फंक्शन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. नेक्स्ट टॉपिक आहे, 4 मार्काचा प्रश्न येतो. लिस्ट करायला आलं तर 2 मार्काला असेल फक्त. डिस्क्राईब करायला आला तर 4 मार्काला. ठीक आहे. सो लेट अस सी द फंक्शन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. नेक्स्ट टॉपिक आहे फंक्शन्स ऑफ अन ऑपरेटिंग सिस्टम. फंक्शन्स जे आहेत ते ऑपरेटिंग सिस्टमची कामं आहेत, की ऑपरेटिंग सिस्टम कुठली कुठली कामं करतो. ऑपरेटिंग सिस्टम असंख्य कामं करतो, वेगवेगळे कामं करतो. त्यातले आपण मोजके 5 पॉईंट्स लिहिलेत, 5 टास्क लिहिलेत, 5 फंक्शन्स लिहिलेत. सो फंक्शन्स ऑफ अन ऑपरेटिंग सिस्टम मध्ये आहे, नंबर 1 प्रोसेस मॅनेजमेंट, नंबर 2 मेमरी मॅनेजमेंट, नंबर 3 फाईल सिस्टम मॅनेजमेंट, नंबर 4 डिव्हाइस मॅनेजमेंट, दॅट इज इनपुट आउटपुट सिस्टम, आणि नंबर 5 प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी. So these are the functions of an operating system. आता हे पाचही जी फंक्शन्स आहेत आपण वन बाय वन एक एक प्रोसेस एक एक फंक्शन प्रॉपरली समजून घेऊयात विथ प्रॉपर डायग्राम्स. सो लेट अस स्टार्ट विथ नंबर 1, दॅट इज प्रोसेस मॅनेजमेंट. अगोदर डायग्राम काढून घ्या सर्वांनी. ऑपरेटिंग सिस्टम जे फंक्शन्सची डायग्राम आहे ही.
इथे डायग्राम्स मी तुम्हाला पूर्ण मार्क मिळतील. तर फंक्शन्स ऑफ अन ऑपरेटिंग सिस्टमची डायग्राम ती आहे. ऑपरेटिंग सिस्टम आणि त्याचे 5 फंक्शन्स मी इथं दाखवलेत. मेमरी मॅनेजमेंट, प्रोसेस मॅनेजमेंट, फाईल मॅनेजमेंट, डिव्हाइस मॅनेजमेंट अँड सिक्युरिटी. तर प्लीज रफ हँडेड फटक्यात ही डायग्राम ड्रॉ करून घ्या सर्वांनी. पॉज करून फटक्यात डायग्राम ड्रॉ करायच्यात. ठीक आहे, डायग्राम ड्रॉ करून झाली असेल तर नंबर 1 आपण जाऊयात आता प्रोसेस मॅनेजमेंट कडे. प्रोसेस मॅनेजमेंट एक फंक्शन आहे ऑपरेटिंग सिस्टमचं. आता त्याचा अर्थ काय ते समजून घ्या. प्रोसेस मॅनेजमेंट इन ऑपरेटिंग सिस्टम इज अबाउट मॅनेजिंग प्रोसेसेस. ऑपरेटिंग सिस्टम हे तुमचं कम्प्युटरचं सगळ्या प्रोसेसेसला मॅनेज करतं. प्रोसेसेस म्हणजे काय, की प्रोसेसरकडे जी कामं जात आहेत. लक्षात ठेवा, कम्प्युटरमध्ये जी काही कामं केली जातात हे आपण प्रोग्रामिंग शिकलो तेव्हापासून शिकतोय की सगळी कामं प्रोसेसर करतो. मागच्या सेमिस्टरला तुम्ही मायक्रो प्रोसेसर हा एक सब्जेक्ट शिकला, त्याच्यात पण तुम्ही शिकला होता की कम्प्युटरचं कुठलंही काम असू द्या, ती सगळी कामं फायनली करतो कोण, तर प्रोसेसर करतो. आता प्रोसेसर जी कामं करतोय ना, त्यालाच प्रोसेस म्हणतात आणि त्यालाच प्रोसेस मॅनेजमेंट म्हणतात. So, process management in operating system is about managing processes. A process is a running program जे प्रोसेसर कडे जातंय, एक्झिक्युशन साठी जातंय, अ रनिंग प्रोग्राम, त्याला प्रोसेस म्हणतात. द लाईफ सायकल ऑफ प्रोसेस इज फ्रॉम मोमेंट प्रोग्राम स्टार्ट अंटिल इट फिनिशेस. मग जी काही प्रोसेस कम्प्युटरकडे जाते, प्रोसेसरकडे जाते, एक्झिक्युशन साठी जाते, ज्या क्षणाला ती प्रोसेस स्टार्ट होते आणि ज्या क्षणाला ती प्रोसेस थांबते, स्टार्ट पासून स्टॉप पर्यंत जो काही कालावधी असतो ना, जो टाइम पिरियड असतो, त्याला प्रोसेस लाईफ सायकल म्हणतात. द लाईफ सायकल ऑफ प्रोसेस बघा वाचा. लाईफ सायकल ऑफ प्रोसेस कुठून कुठे, इज फ्रॉम मोमेंट प्रोग्राम स्टार्ट, प्रोसेस स्टार्ट झाली तिथून अंटिल इट फिनिशेस, जेव्हा ती थांबते, काम झालं तिचं. ऑपरेटिंग सिस्टम मेक शुअर दॅट इच प्रोसेस. आता ऑपरेटिंग सिस्टम मध्ये जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये नेमकं काय काय येतात ऍक्च्युली. पहिलं आहे गेट इट्स टर्न टू यूज द सीपीयू. एमआयसी मध्ये आपण हे सगळं शिकलो ऍक्च्युली, की सगळ्यात अगोदर प्रोसेस क्यू मध्ये जाते, क्यू मधून मग ती प्रोसेसरकडे एक्झिक्युशन साठी जाते. आपण हे एमआयसी मध्ये शिकलो. तो प्रोसेसर त्या प्रोसेसला एक्झिक्यूट करतो आणि पुन्हा क्यू मध्ये पाठवतो. तो कुठली प्रोसेस असू द्या, तिला वेळ मिळतो प्रोसेसरकडे जाण्यासाठी, एक्झिक्युशनसाठी. सिंक्रोनाइज्ड वेन निडेड. प्रोसेसर मल्टिपल प्रोसेसला सिंक्रोनाइज करू शकतो. has access to the resources it needs like memory, files and input output devices. जी प्रोसेस प्रोसेसरकडे गेलेली आहे, एक्झिक्युशन साठी गेली आहे, त्या प्रोसेसला जर कम्प्युटरची मेमरी लागत असेल, फाईल्स वापरायचे असतील किंवा इनपुट आउटपुट डिव्हाइसेस, तर कम्प्युटर त्या प्रोसेसला हे सगळे रिसोर्सेस ऍक्सेस करू देतो. इट ऑल्सो हँडल्स इश्यूज लाईक प्रोसेस कॉर्डिनेशन. प्रोसेसमध्ये इंटरनल जे कॉर्डिनेशन असतं ते पण प्रोसेसर हँडल करतो. कॉर्डिनेशन अँड कम्युनिकेशन वाईल प्रिव्हेंटिंग कॉन्फ्लिक्ट सच एज डेडलॉक्स. डेडलॉक्स म्हणजे दोन प्रोसेस एकमेकांना पुढे जाऊ देणार नाही. तो म्हणतो माझं काम झाल्याशिवाय तुला जाऊ देणार नाही, दुसरा म्हणतो माझं काम झाल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही प्रोसेसरकडे. म्हणजे दोघं अडकून जातात आणि कोणीच पुढे जात नाही, त्याला डेडलॉक म्हणतात. दिस वे द ऑपरेटिंग सिस्टम एन्श्युअर स्मूथ मल्टीटास्किंग आणि एफिशियंट रिसोर्स यूज. अशा पद्धतीने ऑपरेटिंग सिस्टम एक चांगल्या पद्धतीचं युजरला एक्सपिरियन्स देतो. ठीक आहे. सो दॅट वॉज प्रोसेस मॅनेजमेंट. प्रोसेस मॅनेजमेंटची डायग्राम पण आहे. ही डायग्राम जवळजवळ थोडीशी आपण एमआयसी मध्ये शिकलो तशीच आहे. ठीक आहे. लाईफ सायकल जी म्हणतात त्या लाईफ सायकलची डायग्राम आहे, की प्रोसेस स्टार्ट झाला, स्टार्ट झाल्यानंतर तो रेडी होतो. रेडी झाल्यानंतर शेड्यूलर जो प्रोसेसरला त्या प्रोसेस पर्यंत पोहोचवतो, शेड्यूलर. रेडी नंतर तो रनिंग होतो, म्हणजे प्रोसेसर त्याला एक्झिक्यूट करतोय आता. आणि त्याचं काम झालं की तो एक्झिट म्हणजे टर्मिनेटेड, म्हणजे प्रोसेसचं काम झालं, ती टर्मिनेट झाली, स्टॉप झाली. पण कधी कधी काय होतं की जेव्हा रनिंग मध्ये होतं बघा, थ्रेडची लाईफ सायकल आठवा, थ्रेड्स इन जावा तसंच आहे. रनिंग मध्ये असतो आणि रनिंग मध्ये कधी कधी काय होतं की त्या प्रोसेसला इनपुट आउटपुट साठी किंवा काही कामासाठी बाहेर जायचंय प्रोसेसरकडनं, दॅट इज इनपुट आउटपुट और इव्हेंट वेट. मग तो वेट मोड मध्ये जातो, म्हणजे प्रोसेसर त्याला बाजूला करतो. त्याची ती बाहेरची कामं करून घेण्यासाठी प्रोसेसर त्या प्रोसेसला बाजूला करतो, की बाबा तू तुझी कामं कर अगोदर, तुझं झालं की परत ये माझ्याकडे. वेट स्टेट मध्ये जातो, ती प्रोसेस वेट स्टेट मध्ये जाते. त्या प्रोसेसची ती बाहेरची कामं करून झाली, इनपुट आउटपुट और इव्हेंट कम्प्लिशन, तो पुन्हा रेडी स्टेट मध्ये येतो. आणि रेडी नंतर पुन्हा त्याला वेळ मिळाला की तो शेड्यूलर डिस्पॅच, म्हणजे शेड्यूलर परत त्याला वेळ देतो प्रोसेसरकडे रनिंगसाठी. कधी कधी काही इंटरप्ट आला, टाइम आउट झाला, त्याचा क्वांटम टाइम संपला, तर रनिंग मधून तो पुन्हा रेडी होऊ शकतो. तो ही एक डायग्राम आहे, आपण ही पण व्यवस्थित समजून घेणार आहोत. पण ही आहे तुमची प्रोसेस मॅनेजमेंट.
ऑपरेटिंग सिस्टमचं पहिलं फंक्शन प्रोसेस मॅनेजमेंट. बोर्डवरती सुद्धा हे व्यवस्थित समजून घेऊयात की प्रोसेस मॅनेजमेंट मध्ये नेमकं आहे तरी काय. ठीक आहे, सो लेट अस गो टू द बोर्ड अगेन. तो नंबर वन प्रोसेस मॅनेजमेंट, जे आपण थेरॉटिकली शिकलो ना आता की प्रोसेस मॅनेजमेंट काय असते, त्याला आपण थोडंसं डिटेलमध्ये समजून घेऊयात. प्रोसेस मॅनेजमेंट साध्या भाषेत, सोप्या भाषेत, प्रोसेस मॅनेजमेंट म्हणजे काय? अ प्रोग्राम इन एक्झिक्युशन. जो प्रोग्राम प्रोसेसरकडे एक्झिक्युशन साठी गेलाय, ज्याला प्रोसेसर एक्झिक्यूट करतोय ना, त्याला आपण म्हणतो प्रोसेस. प्रोसेस या शब्दाचा अर्थ कळला? अ प्रोग्राम इन एक्झिक्युशन. जो प्रोग्राम प्रोसेसरकडे एक्झिक्युशन मोड मध्ये आहे, तो आहे प्रोसेस. तिला प्रोसेस म्हणतात. अ प्रोग्राम इन एक्झिक्युशन. आता तुम्ही प्रोग्राम्स लिहितात, सी मध्ये लिहिले, सी प्लस प्लस मध्ये लिहिले, जावा, पायथॉन. प्रोग्राम लिहिल्यानंतर आपण सर्वात अगोदर काय करतो? प्रोग्राम लिहून झाला की आपण सर्वात अगोदर त्याला सेव्ह करतो. तो स्टेप बाय स्टेप जाऊयात की प्रोग्राम लिहून झाला, आपण त्याला सेव्ह करणार. प्रोग्राम लिहिल्यानंतर आपण सगळ्यात अगोदर काय करतो? प्रोग्रामला सेव्ह करतो. सो राईट प्रोग्राम, आपण स्टेप बाय स्टेप जाऊयात. राईट प्रोग्राम. नंबर टू, सेव्ह प्रोग्राम. आता बघा, प्रोग्राम सेव्ह केला म्हणजे तो कुठे सेव्ह होणार आहे? कम्प्युटरच्या हार्ड डिस्क मध्ये. HDD असेल किंवा SSD असेल, बरोबर. तिथं तुम्ही तुमचा प्रोग्राम सेव्ह झाला. प्रोग्राम सेव्ह केल्यानंतर तुम्ही काय करता? तो कंपाईल करतात. ठीक आहे, सो नेक्स्ट स्टेप, प्रोग्राम कंपायलेशन. कंपाईल. कंपाईल केल्यानंतर तुम्ही काय करतात? प्रोग्रामला रन करतात, एक्झिक्यूट करतात. नेक्स्ट स्टेप, प्रोग्राम एक्झिक्युशन. एक्झिक्यूट द प्रोग्राम. अँड फायनली यू विल गेट द आउटपुट ऑफ युअर प्रोग्राम. सो ह्या आता आपल्या बेसिक स्टेप्स आहेत. आपण जेव्हा प्रोग्रामिंग लिहायला शिकलो होतो ना, की प्रोग्राम लिहायचा, मग त्याला सेव्ह करायचा, कंपाईल करायचा, एक्झिक्यूट करायचा आणि मग आउटपुट मिळवायचं. पण थोडस प्रोसेस मॅनेजमेंट काय आहे त्याचा अर्थ समजून देतोय. प्रोसेस मॅनेजमेंट इन शॉर्ट काय असतं? प्रोग्राम इन एक्झिक्युशन. तो इथं प्रोग्राम शब्द आला म्हणून मी या सगळ्या स्टेप्स लिहून दिल्या. प्रोग्राम लिहिला, राईट केला, राईट केल्यानंतर तुम्ही सेव्ह केला. तर सेव्ह कुठे करणार? कम्प्युटरच्या हार्ड डिस्क मध्ये किंवा ज्यांच्या लॅपटॉपमध्ये SSD असतात. कंपायलेशन होतं. आता मुळात ऑपरेटिंग सिस्टम मध्ये या की कंपायलेशन हे कुठे केलं जातं? ऑपरेटिंग सिस्टम सब्जेक्ट मध्ये या, तर कंपायलेशन हे कुठे होतंय? कंपायलेशन हे जिथं प्रोग्राम सेव्ह असतो तिथंच केलं जातं. कुठे सेव्ह आहे? हार्ड डिस्क मध्ये. तो तिथंच कंपाईल होईल. तो कंपायलेशन कुठे होतं? हार्ड डिस्क मध्ये किंवा SSD मध्ये. आता बघा, हार्ड डिस्क आणि SSD हे टाईप ऑफ स्टोरेज डिव्हाइसेस, परत तुम्ही पहिल्या सेमिस्टरला ICT शिकला होता, कुठल्या प्रकारचं आहे? दिस इज कॉल्ड अ सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस. ठीक आहे. प्रायमरी आठवतोय? प्रायमरी टाइप्स ऑफ स्टोरेज डिव्हाइसेस दोन होते: प्रायमरी स्टोरेज डिव्हाइस, सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस. प्रायमरी काय होतं? प्रायमरी म्हणजे तुमची अशी मेमरी जी वॉलटाईल आहे, त्यालाच आपण म्हणायचो रॅम. आणि सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस हे परमनंट असतं, ज्याच्यामध्ये डेटा परमनंटली स्टोअर होतो, जसं हार्ड डिस्क झालं, पेन ड्राईव्ह झालं, फ्लॉपीज झालं, CD ड्राईव्ह झालं, SSD झालं, परमनंट स्टोअर होतो. प्रायमरी स्टोरेज डिव्हाइस म्हणजे काय? आठवत असेल, आठवा तुम्ही. रॅम. त्याला आपण प्रायमरी स्टोरेज डिव्हाइस म्हणतो. रॅम ही व्हॉलटाईल असते, डेटा टेम्पररी स्टोअर करते, कायमस्वरूपी नाही करत. तात्पुरता डेटा स्टोअर होतो. आणि काही वेळानंतर तो डेटा रॅम मधून बाहेर काढला पण जातो. जेव्हा कम्प्युटर शटडाऊन होतो, पूर्ण रॅम क्लिअर होऊन जातो. तो आपण म्हणत आहोत की प्रोग्राम राईट केला, त्याला सेव्ह केला, हार्ड डिस्क मध्ये सेव्ह झाला. SSD शब्द पुन्हा पुन्हा बोलत नाही मी, हार्ड डिस्क मध्ये बोलतोय, चला समजूया. मग आपण त्याला कंपाईल केला. आता ऑपरेटिंग सिस्टमच्या भाषेत की प्रोग्राम कंपाईल कुठे होतो? हार्ड डिस्क मध्येच होतो. प्रोग्रामला नंतर तुम्ही एक्झिक्यूट करतात. आता हे एक्झिक्युशन होतं कुठे? एक्झिक्युशन करतो कोण? सगळ्यात महत्वाचा प्रश्न, कोण करतं एक्झिक्युशन? ऑपरेटिंग सिस्टम करतो का? नाही. एक्झिक्युशन तुमच्या कम्प्युटरचा CPU करतो. CPU म्हणजे प्रोसेसर करतो. तो तुमच्या प्रोग्राम एक्झिक्युशन साठी जाणार कुणाकडे? एक्झिक्युशन साठी तो प्रोसेसरकडे जाईल. म्हणजे आता तुमच्या प्रोग्रामला एक्झिक्युशन साठी प्रोसेसरकडे पाठवलं जाईल. पण एक्झिक्युशन साठी पाठवण्यासाठी तुमचा प्रोग्राम ट्रान्सफर करावा लागेल. आता इथपर्यंत तुमचा प्रोग्राम कुठे आहे? इथपर्यंत कुठे आहे? हार्ड डिस्क मध्येच आहे. आता या प्रोग्रामला हार्ड डिस्क मधून प्रोसेसरकडे पाठवायचंय. पण प्रोसेसर डायरेक्ट थोडी स्टोअर करतो.
डेटाला आपल्याला आता टेम्पररी स्टोअर करावा लागेल, ते म्हणजे प्रायमरी स्टोरेज डिव्हाइस रॅम मध्ये. याचा अर्थ, जेव्हा तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होतो, एक्झिक्युशनच्या अगोदर प्रोग्राम हार्ड डिस्क मधून मेन मेमरी मध्ये ट्रान्सफर केला जाईल. ट्रान्सफर द प्रोग्राम. ठीक आहे. तुमचा प्रोग्राम ट्रान्सफर करायचा आहे. कुठून कुठे ट्रान्सफर करायचा आहे? हार्ड डिस्क मधून मेन मेमरी मध्ये ट्रान्सफर करायचा आहे. मेन मेमरीचा अर्थ करतो ना सगळ्यांना, रॅम. सो प्रोग्राम एक्झिक्यूट कधी होतो? डायरेक्ट होतो का नाही डायरेक्ट होत? प्रोग्रामला जर एक्झिक्यूट करायचं असेल तर अगोदर प्रोग्रामला ट्रान्सफर करावं लागतं. कुठून कुठे ट्रान्सफर करावं लागतं? हार्ड डिस्क मधून मेन मेमरी मध्ये ट्रान्सफर करावं लागतं. आणि मेन मेमरी मध्ये गेल्यानंतर तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. आता थोडी विचारण, सर असं का केलं जातंय? डायरेक्ट हार्ड डिस्क मध्येच एक्झिक्यूट का नाही होत? प्रोसेसर जो आहे तो फक्त आणि फक्त कम्प्युटरची मेन मेमरी ऍक्सेस करू शकतो डायरेक्टली. Processor can access only the main memory of the computer. Processor cannot access the secondary storage devices directly. Processor secondary storage devices ला directly access करू शकत नाही. प्रोसेसर फक्त आणि फक्त प्रायमरी स्टोरेज डिव्हाइस म्हणजे मेन मेमरी, रॅम ला डायरेक्ट ऍक्सेस करू शकतो. आणि मग तुमचा प्रोग्राम कोण एक्झिक्यूट करणार आहे? प्रोसेसर एक्झिक्यूट करणार आहे. तुमच्या प्रोग्रामला जर एक्झिक्यूट करून घ्यायचं असेल तर त्याला मग हार्ड डिस्क कडनं मेन मेमरीमध्ये ट्रान्सफर करावा लागेल. प्रोग्राम मेन मेमरीमध्ये गेला, मग प्रोसेसर तुमच्या प्रोग्रामला ऍसेस करू शकतो आणि मग तो एक्झिक्यूट सुद्धा करू शकतो. सो आफ्टर द ट्रान्सफर ऑफ द प्रोग्राम फ्रॉम हार्ड डिस्क टू मेन मेमरी, द प्रोग्राम कॅन बी एक्झिक्युटेड by the processor. And after the execution, 100% you will get the output of the program. Outputचा अर्थ काय? The results of the program. You will get the output means the result of the program, whatever the program is. So ही प्रोसेस आहे. प्रोसेस मॅनेजमेंटचा अर्थ आहे. प्रोसेस मॅनेजमेंट म्हणजे साध्या भाषेत सांगितलं, अ प्रोग्राम इन एक्झिक्युशन. प्रोसेस मॅनेजमेंट मध्ये स्टेप्स काय काय लिहायचे असतात, थेरी ही सगळी, पण तुम्ही पाठ करू नका, समजून घ्या तर मनाने लिहू शकता. की अगोदर प्रोग्राम लिहिला जाणार, लिहिलेला प्रोग्राम तुम्हाला सेव्ह करायचा असतो कम्प्युटरच्या हार्ड डिस्क मध्ये. लिहिल्यानंतर त्याला कंपाईल केलं जातं. कुठे होतो तो कंपाईल? प्रोग्राम कंपाईल कुठे होतो? हार्ड डिस्क मध्येच होणार. कंपाईल झाल्यानंतर तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा असतो. प्रोग्रामचं एक्झिक्युशन कुठे होणार आहे? हार्ड डिस्क मध्ये होतं का? नाही. प्रोग्रामचं एक्झिक्युशन मेन मेमरीत होतं. मग प्रोग्रामला एक्झिक्यूट करायचं असेल तर त्याला ट्रान्सफर करावा लागेल. तुमचा प्रोग्राम कुठून कुठे ट्रान्सफर होणार आहे? हार्ड डिस्क मधून मेन मेमरीमध्ये ट्रान्सफर होईल. प्रोग्राम मेन मेमरीमध्ये गेल्यानंतर प्रोसेसर त्याला ऍसेस करू शकतो आणि एक्झिक्यूट करू शकतो. फायनली तो एक्झिक्यूट होतो आणि तुम्हाला तुमच्या प्रोग्रामचं आउटपुट मिळतो, म्हणजे रिझल्ट मिळतो. हीच आहे प्रोसेस मॅनेजमेंट. तो प्रोसेसर या सगळ्या गोष्टी करतोय. प्रोसेसर अजून काय काय करू शकतो ते पण समजून घ्या. प्रोसेसर तुमच्या प्रोसेसला स्टार्ट करू शकतो, त्याला पॉज करू शकतो, तात्पुरता टेम्पररी आयडल करू शकतो, त्याला स्टॉप करू शकतो, कायमस्वरूपी परमनंटली बंद करू शकतो. तो स्टार्ट, पॉज, रिझ्यूम, स्टॉप ही सगळी ऑपरेशन जी आहेत प्रोसेसर परफॉर्म करतो प्रोसेसरवरती. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, प्रोसेस मॅनेजमेंट मध्ये प्रोसेस या शब्दाचा अर्थ काय? अ प्रोग्राम इन एक्झिक्युशन. जो काही प्रोग्राम प्रोसेसरकडे गेलेला आहे एक्झिक्युशन साठी, त्याला प्रोसेस म्हणतात. कुठला पण प्रोग्राम असू दे, कम्प्युटरमध्ये कुठलीही गोष्ट जी प्रोसेसरकडे एक्झिक्युशन साठी गेली असेल तिला प्रोसेस म्हणतात. सो ज्या क्षणाला प्रोग्राम हार्ड डिस्क मधून मेन मेमरीमध्ये लोड केला जातो ना, तो प्रोसेसची डेफिनेशन अतिशय सिंपल आहे. वेन एव्हर अ प्रोग्राम इज ट्रान्सफर्ड फ्रॉम हार्ड डिस्क टू मेन मेमरी, इट इज कॉल्ड ॲज अ प्रोसेस. साध्या भाषेत पुन्हा लिहून घ्या, नोट डाऊन करा की व्हॉट इज द मिनिंग. Whenever a program is transferred from hard disk to main memory, it is called a process. तिला प्रोसेस म्हणतात. ठीक आहे. सो ते इकडे बाजूला लिहून देतो जर तुम्हाला लिहायचं पण असेल.
ट्रान्सफर्ड किंवा लोडेड सुद्धा म्हणतात, लोडेड फ्रॉम हार्ड डिस्क टू मेन मेमरी. इट इज कॉल्ड ॲज अ प्रोसेस. तो अशा पद्धतीने ही प्रोसेस मॅनेजमेंट आहे. तुम्हाला जे काही नोट डाऊन करायचं असेल तुम्ही ते सगळं नोट डाऊन करून घ्या. नाव द सेकंड फंक्शन ऑफ द ऑपरेटिंग सिस्टम, मेमरी मॅनेजमेंट. मेमरी मॅनेजमेंटचा नावातच जाते, आपल्या कम्प्युटरमध्ये दोन प्रकारच्या मेमरी असतात, आपण आताच आधीच्या टॉपिकमध्ये डिस्कस केलं. प्रायमरी स्टोरेज डिव्हाइसेस आणि सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस. ठीक आहे. प्रायमरी म्हणजे मेन मेमरी रॅम, सेकंडरी म्हणजे परमनंट स्टोरेज हार्ड डिस्क अँड एस एस डी. ही दोघं प्रकारचे स्टोरेज डिव्हाइसेस जे आहेत, मेमरीज जे आहेत, यांचं मॅनेजमेंट ऑपरेटिंग सिस्टम करतो. सो ऑपरेटिंग सिस्टम हे मॅनेज करण्यासाठी मेमरी मॅनेजमेंट यूज करतोय. So under this memory management, what does the operating system performs? किंवा मॅनेजमेंट कोणाचं करतो? इट ऑर्गनायझेस अँड मॅनेजेस स्टोरेज डिव्हाइसेस. दॅट इज प्रायमरी अँड सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस. तो मेमरी मॅनेजमेंटचा अर्थ काय आहे? की अतिशय साध्या भाषेत मेमरी मॅनेजमेंट हे मेमरीचं ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट आहे. कुठली मेमरी, कुठले स्टोरेज डिव्हाइसेस, दोघं येतात त्याच्यात, प्रायमरी स्टोरेज डिव्हाइसेस आणि सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस. प्रायमरी स्टोरेज डिव्हाइसेस मध्ये रॅम आहे, द मेन मेमरी, दॅट इज रॅम. सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस मध्ये हार्ड डिस्क, एस एस डीज, दॅट इज रॉम. So the organization and management of storage devices, that is primary, the main memory RAM, and secondary, that is hard disk SSDs, that is ROM, is called as memory management. त्याला मेमरी मॅनेजमेंट म्हणतात. हे काम कोण करतं? ऑपरेटिंग सिस्टम करतं. ऑपरेटिंग सिस्टमचा हा दुसरा फंक्शन आहे, कॉल्ड ॲज मेमरी मॅनेजमेंट. शॉर्टकट मध्ये अर्थ लिहून दिलाय. ठीक आहे. आता मेमरी मॅनेजमेंट मध्ये भरपूर कामं असतात. त्याचा आपण अर्थ समजून घेतला, डेफिनेशन समजून घेतली, पण आता कामं काय काय आहे मेमरी मॅनेजमेंट मध्ये, काय काय केलं जातं ते पण समजून घ्या तुम्ही आता. So let us see what are the functions or what are the tasks in this memory management. ऑपरेटिंग सिस्टमची कामं काय आहेत मेमरी मॅनेजमेंट मध्ये ते समजून घेऊयात. हे बघा, आताच आपण प्रोसेस मॅनेजमेंट शिकलो. नंबर वन प्रोसेस मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये काय होतं की when a process is loaded in main memory, for execution. It is called as process management. जेव्हा पण एखादा प्रोग्राम मेन मेमरीमध्ये लोड केला जातो एक्झिक्युशनसाठी, ती प्रोसेस आहे आणि त्यालाच प्रोसेस मॅनेजमेंट म्हणतात. ठीक आहे. when a process is loaded in main memory for execution, it is called as process management. आता ही प्रोसेस मेन मेमरीमध्ये लोड केली, ट्रान्सफर केली, कुठून कुठे ट्रान्सफर केली? हार्ड डिस्क मधून मेन मेमरीमध्ये ट्रान्सफर केली. तो द प्रोसेस इज ट्रान्सफर्ड फ्रॉम हार्ड डिस्क टू मेन मेमरी.
ट्रान्सफर्ड और लोडेड टू मेन मेमरी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ती एक्झिक्यूट होते. सो वेन अ प्रोग्राम इज टू बी एक्झिक्युटेड, जेव्हा जेव्हा प्रोग्रामला एक्झिक्यूट करायचा असतो ना, ऑपरेटिंग सिस्टम त्या प्रोग्रामला मेन मेमरीमध्ये लोड करतो. त्यालाच आपण इथे म्हणतोय प्रोसेस मॅनेजमेंट आहे. मेन मेमरीमध्ये लोड झाला की प्रोसेसर त्याला एक्झिक्यूट करतो. द प्रोसेस इज ट्रान्सफर लोडेड इन द मेन मेमरी. आता ऑपरेटिंग सिस्टम जो आहे ना, तो काय करतो या मेमरीच्या संदर्भात? ऑपरेटिंग सिस्टम मेमरी लॉग मेंटेन ठेवतो. व्हॉट इज मेमरी लॉग ते पण समजून घ्या. OS maintains a memory log. ऑपरेटिंग सिस्टम मेमरीच्या संदर्भात एक लॉग तयार करून मेंटेन ठेवतो, जेणेकरून प्रोसेसरला कळतं विच मेमरी इज अवेलेबल अँड विच मेमरी इज युज्ड. ऑपरेटिंग सिस्टम मेमरीचा एक मेमरी लॉग मेंटेन ठेवतो. या लॉग मध्ये दोन गोष्टी असतात: कुठली मेमरी आता अवेलेबल आहे आणि कुठली मेमरी यूज मध्ये आहे. या दोन गोष्टी ह्या मेमरी लॉग मध्ये स्टोअर करून ऑपरेटिंग सिस्टमने ठेवलेलं असतं. ऑपरेटिंग सिस्टमकडे ही माहिती असते की कुठली मेमरी अवेलेबल आहे, कुठली मेमरी यूज मध्ये आहे. त्याच्या नंतर ऑपरेटिंग सिस्टमला जी अवेलेबल मेमरी माहिती असते त्याच्यामध्ये मग तो प्रोग्रामला लोड करतो. जी मेमरी अवेलेबल असेल त्यात प्रोग्राम लोड होणार आहे. बघा, द प्रोसेस इज ट्रान्सफर्ड लोडेड टू मेन मेमरी. तो जी मेमरी अवेलेबल आहे, लॉग मधून ऑपरेटिंग सिस्टम लॉग मधून बघतो की कुठली मेमरी अवेलेबल आहे. आता जी मेमरी अवेलेबल असेल त्या मेमरीमध्ये तुमच्या प्रोसेसला लोड केलं जाणार आहे एक्झिक्युशनसाठी. सो वेन अ प्रोग्राम इज लोडेड, जेव्हा प्रोग्राम मेन मेमरीमध्ये लोड केला जातो ना, त्याला म्हणतात अलोकेशन. आणि ती प्रोसेस कंप्लीट होईल. एक्झिक्युशन झालं, कंप्लीट झालं. कंप्लीट झाल्यानंतर ऑपरेटिंग सिस्टम तिला मेमरी मधून परत काढतो आणि डिअलोकेट करून टाकतो. याचा अर्थ मेमरी मॅनेजमेंट मध्ये ऑपरेटिंग सिस्टमकडे दोन काम आहे. प्रोग्रामला मेमरीमध्ये लोड करायचंय म्हणजे अलोकेट करायचंय. एक्झिक्युशन कंप्लीट झालं, काम झालं, प्रोग्रामला पुन्हा डिअलोकेट करायचंय. दॅट इज डिअलोकेशन. अशी ही अलोकेशन आणि डिअलोकेशनची कामं मेमरी मॅनेजमेंट मध्ये येते. So now let us see when a program is loaded. हार्ड डिस्क मधून मेन मेमरी मध्ये प्रोग्राम जेव्हा लोड झाला, आपण त्याला म्हणतो काय, ते अलोकेशन आहे. प्रोग्राम कंप्लीट झाला, त्याला मेन मेमरीतून बाहेर काढलं जातं आणि परत हार्ड डिस्क मध्ये पाठवलं जातं. त्याला डिअलोकेशन म्हणतात. तो मेमरी मॅनेजमेंट मध्ये ऑपरेटिंग सिस्टम करतो काय? वेन अ प्रोग्राम इज लोडेड, इट इज अलोकेटेड इन द मेन मेमरी. जेव्हा प्रोग्राम लोड होतो ना, तो मेन मेमरी मध्ये अलोकेट होतो. आफ्टर द प्रोसेस इज कम्प्लिटेड, प्रोसेसचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं, प्रोसेस कंप्लीट झाली, इट इज डिअलोकेटेड फ्रॉम द मेन मेमरी. सो ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा की प्रोसेसला जेव्हा मेन मेमरीमध्ये लोड केलं जातं, तो मेन मेमरीमध्ये अलोकेट होतो. प्रोसेसचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं की त्याला मेन मेमरीमधून पुन्हा डिअलोकेट केलं जातं. सो मेमरी मॅनेजमेंट, ऑपरेटिंग सिस्टम मेमरी मॅनेजमेंटमध्ये दोन महत्वाची कामं करतो: प्रोसेसला अलोकेट करणं मेन मेमरीमध्ये आणि मेन मेमरी मधून प्रोसेसला डिअलोकेट करणं. नेक्स्ट पॉइंट वाचा. ड्युरिंग अलोकेशन, अलोकेशन मध्ये काय होतं? द प्रोसेस इज लोडेड फ्रॉम हार्ड डिस्क टू मेन मेमरी. लक्षात ठेवा, महत्वाचा पॉइंट आहे की अलोकेशन मध्ये काय होतं, प्रोसेस लोड होते, पण लक्षात ठेवा कुठून कुठे लोड होते? हार्ड डिस्क टू मेन मेमरी लोड झाला, अलोकेशन झालं. ड्युरिंग डिअलोकेशन, द प्रोसेस इज रिमूव्ड और डिलीटेड फ्रॉम मेन मेमरी टू द हार्ड डिस्क अगेन. डिअलोकेशन मध्ये प्रोसेसला मेन मेमरी मधून काढलं जातं आणि हार्ड डिस्क मध्ये परत पाठवलं जातं. प्रोसेस इज रिमूव्ड फ्रॉम कुठून कुठे? मेन मेमरी टू हार्ड डिस्क. दिस इज कॉल्ड एज मेमरी मॅनेजमेंट ऑफ द ऑपरेटिंग सिस्टम. सो आय होप सो यू अंडरस्टूड दिस टॉपिक, मेमरी मॅनेजमेंट, द सेकंड फंक्शन ऑफ द ऑपरेटिंग सिस्टम. बाकी इफ यू वॉन्ट टू नोट इट डाऊन, तुम्ही नोट डाऊन करू शकता. So read now. Memory management. Memory management is an essential task of the operating system.
that handles the storage and organization of data in both main memory and secondary memory. तो मेमरी मॅनेजमेंट ऑपरेटिंग सिस्टमचं एक महत्वाचं काम आहे, ज्याच्यामध्ये तो ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट आणि ऑर्गनायझेशन करतो डेटाचं दोघीकडे, प्रायमरी मेमरीमध्ये आणि सेकंडरी मेमरीमध्ये. जे मी बोर्डवरती शिकवलं तुम्हाला तेच इथे लिहिलंय. द ऑपरेटिंग सिस्टम एन्श्युअर्स दॅट द मेमरी इज अलोकेटेड अँड डीअलोकेटेड प्रॉपरली. ऑपरेटिंग सिस्टमचं पुढचं काम काय आहे की मेमरी अलोकेट करायची आणि डीअलोकेट करायची टू कीप द प्रोग्राम्स रनिंग स्मूथली. It also manages the interaction between volatile memory and non-volatile secondary memory. ऑपरेटिंग सिस्टमचं दुसरं महत्वाचं काम असतं की मेन मेमरी आणि सेकंडरी मेमरी मध्ये प्रॉपरली इंटरॅक्शन करून घेणे, हे सुद्धा त्याच्याकडे काम असतं. डायग्राम मेमरी मॅनेजमेंटची, ही डायग्राम तुम्हाला परीक्षेत काढायची. व्यवस्थित समजून घ्या. आपण जे समजून घेतलं तेच याच्यात आहे. ऑपरेटिंग सिस्टम आहे, ऑपरेटिंग सिस्टमची मेन मेमरी आहे, सेकंडरी मेमरी आहे जिथे तुमचे प्रोग्राम्स असतात. ठीक आहे. इनिशियली मेन मेमरीच्या मध्ये प्रोसेस वन एक्झिक्युशन मध्ये आहे. मेन मेमरी बघा तिथं कोण आहे, प्रोसेस वन P1 एक्झिक्युशन मध्ये आहे. P1चं एक्झिक्युशन कम्प्लीट झालं की तो मेन मेमरी मधून डिअलोकेट केला जाईल आणि सेकंडरी मेमरीला पुन्हा पाठवला जाईल. तो पहिला जो एरो आहे ना, हा हा काय दाखवतोय, प्रोसेस वन ही मेन मेमरी मधून कुठे येते, सेकंडरी मेमरीला येते. याचा अर्थ डिअलोकेशन आहे. मेन मेमरी मधून काढून त्याला परत सेकंडरी मेमरीला पाठवलं. दुसरा जो एरो आहे हा बघा, हा एरो हा काय दाखवतोय आपल्याला, प्रोसेस टू. आता पहिली प्रोसेस कंप्लीट झाली, दुसरी प्रोसेस असेल, तिसरी असेल, एन नंबर ऑफ प्रोसेस मे बी देअर. प्रोसेस टू आता हार्ड डिस्क मधून सेकंडरी मेमरी मधून मेन मेमरीला ट्रान्सफर केली जाते, लोड केली जाते. हे आहे अलोकेशन. तो अलोकेशन डिअलोकेशन ही मेमरी मॅनेजमेंटची डायग्राम तुम्हाला एक्झाम मध्ये काढायची. तुम्ही याला पण काढू शकता. नोट इट डाऊन, पॉज करा व्हिडिओ आणि नोट करून घ्या, ड्रॉ करून घ्या. नाव लेटेस्ट मूव टू द नेक्स्ट टॉपिक. पुढच्या टॉपिक कडे जाऊयात. तिसरं फंक्शन ऑपरेटिंग सिस्टमचं, ऑपरेटिंग सिस्टमचं तिसरं फाईल सिस्टम मॅनेजमेंट. सो लेट अस स्टार्ट विथ द नेक्स्ट फंक्शन, फाईल सिस्टम मॅनेजमेंट. तर फाईल मॅनेजमेंट सिस्टम मध्ये व्यवस्थित बघून घ्या अर्थ. थोडक्यात व्हॉट इज फाईल मॅनेजमेंट सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टम मॅनेजेस फाईल्स अँड डिरेक्टरीज इन सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस. तुमच्या कम्प्युटरमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्ही ड्राईव्ह आहेत त्या ओपन करा, त्याच्यामध्ये मल्टिपल फोल्डर्स दिसतात. फोल्डर्स आर नथिंग बट डिरेक्टरीज. आणि त्या डिरेक्टरीमध्ये दुसऱ्या डिरेक्टरीज, दुसरे फोल्डर्स, फोल्डरमध्ये फोल्डर आणि असंख्य फाईल्स असतात. ही जी मॅनेजमेंट आहे ना, ही ऑपरेटिंग सिस्टम करतो. कशाच्या मदतीने, फाईल सिस्टम मॅनेजमेंट. ऑपरेटिंग सिस्टमकडे तिसरं फंक्शन आहे, तिसरं काम आहे फाईल सिस्टम मॅनेजमेंटचं, ज्याच्यात तो तुमच्या कम्प्युटर मधल्या सगळ्या डिरेक्टरीज आणि त्यांच्यामध्ये स्टोर्ड फाईल्स अँड डिरेक्टरीजला मॅनेज करतो. ठीक आहे. सो ऑपरेटिंग सिस्टम मॅनेजेस द फाईल्स अँड डिरेक्टरीज इन सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस. व्हॉट इज अ फाईल नाव. फाईल म्हणजे काय, अ फाईल इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड इन्फॉर्मेशन. एक फाईल ही कलेक्शन असते रिलेटेड इन्फॉर्मेशनची. फाईल इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड इन्फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल, स्टुडंटची फाईल बनवली, त्याच्यात स्टुडंटच्या संदर्भात सगळा डेटा तुम्ही स्टोर करून ठेवला, ती एक फाईल झाली. एम्प्लॉई फाईल, एम्प्लॉईजच्या संदर्भात एम्प्लॉईची सगळी माहिती तुम्ही तिथं स्टोर करून ठेवली आहे आणि फाईल बनवली, एम्प्लॉई फाईल. सो अशा पद्धतीने मल्टिपल फाईल्स आपण बनवू शकतो आणि यूज करू शकतो. सो फाईलचा अर्थ, फाईलची डेफिनेशन थोडक्यात, फाईल इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड इन्फॉर्मेशन. In other words, a file is also called a collection of lines, words, characters, bytes, bits, etc. etc. दुसऱ्या भाषेमध्ये फाईल काय आहे, फाईल इज अ कलेक्शन आहे. कशाचं कलेक्शन, कलेक्शन ऑफ मल्टिपल लाईन्स, कलेक्शन ऑफ मल्टिपल लाईन्स. आणि लक्षात ठेवा, व्हॉट इज लाईन, लाईन इज अ कलेक्शन ऑफ मल्टिपल वर्ड्स. लाईन मध्ये वर्ड्स असतात. व्हॉट इज अ वर्ड, वर्ड इज अ कलेक्शन ऑफ नंबर ऑफ कॅरेक्टर्स. What are character? Character is a collection of bytes and byte is a collection of number of bits. ही अशी डेफिनेशन बनते. तुमच्या कम्प्युटरमध्ये जेवढे प्रोग्राम आहे, जेवढा डेटा आहे, हा तुम्ही तुमच्या कम्प्युटरमध्ये कुठेतरी स्टोअर करून ठेवतात. डिरेक्टरीज म्हणजेच आपण ज्याला फोल्डर सुद्धा म्हणतो. सो ऑल द प्रोग्राम अँड डेटा विल बी स्टोर्ड इन डिरेक्टरीज, दॅट इज द फोल्डर. हे सगळं मॅनेजमेंट, फाईल मॅनेजमेंट सिस्टमच्या मदतीने ऑपरेटिंग सिस्टम करतो. पुढे, इनसाइड द डिरेक्टरी देर मे बी मल्टिपल फाईल्स आणि इव्हन फोल्डर्स. तुम्ही व्यवस्थित बघा, तुमच्या कम्प्युटरमध्ये एखादी डिरेक्टरी, एखादी फोल्डर ओपन करा, त्याच्यामध्ये फाईल्स असतीलच, पण दुसऱ्या डिरेक्टरी सुद्धा असू शकतात. सो इनसाइड डिरेक्टरी देर मे बी मल्टिपल फाईल्स अँड इव्हन ऑर द फोल्डर्स.
ठीक आहे. ऑपरेटिंग सिस्टम ट्रॅक्स ऑल द फाईल स्टेटस. ऑपरेटिंग सिस्टम प्रत्येक फाईलचं स्टेटस ट्रॅक करतो, सच ॲज वेअर ऍक्च्युअली द इन्फॉर्मेशन इज बिंग स्टोर्ड. की ती इन्फॉर्मेशन त्या फाईलची तुमच्या कम्प्युटरच्या हार्ड डिस्क मध्ये नेमकी कुठे स्टोर्ड आहे याचा एक रेकॉर्ड ऑपरेटिंग सिस्टम मॅनेज करतो. फाईल मॅनेजमेंट सिस्टमचे दुसरे ऑपरेशन्स जे ऑपरेटिंग सिस्टम करतो, काय काय करतो फाईल मॅनेजमेंट सिस्टम मध्ये, हे बघा. फाईल क्रिएट करणे, डिरेक्टरी क्रिएट करणे, हे ऑपरेशन्स आहेत. काम झालं, गरज नाही, तुम्ही फाईल डिलीट करता किंवा डिरेक्टरी डिलीट करतात, हे पण एक ऑपरेशन आहे. सो फाईल क्रिएशन डिलिशन, डिरेक्टरी क्रिएशन डिलिशन, राईट द फाईल, रीड द फाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही अपेंड करू शकता डेटा, फाईलला अपेंड करणे, दोन मल्टिपल फाईल्स मर्ज करणे. These are multiple operations performed in file system management by the operating system. So हे ऑपरेशन्स पण तुम्हाला मी बोर्डवरती लिहून देतो. ऑपरेशन्स परफॉर्म्ड इन फाईल मॅनेजमेंट सिस्टम. So various operations performed by file management system are, फाईल मॅनेजमेंट सिस्टम कुठल्या कुठल्या कामं करतात त्याच्या ऑपरेशनची एक लिस्ट लिहून दिली. क्रिएट अ फाईल और डिरेक्टरी, काम झालं, डिलीट करायचे, यू कॅन डिलीट अ फाईल डिरेक्टरी. Write a file, read the file, append the file, and merge multiple files together. These are some of the operations performed in the file management system by the operating system. हे तिसरं फंक्शन झालं ऑपरेटिंग सिस्टम. Now let us move to the next operating system. Sorry, next function of the operating system. So, number fourth, the fourth function of the operating system, device management. That is input-output system. आता चौथा आणि पाचवा हे सोपं एकदम, याच्यात जास्त एक्सप्लेनेशन सारखं काही नाहीये. डिव्हाइस मॅनेजमेंटचा अर्थ काय समजून घ्या. डिव्हाइस मॅनेजमेंट ऑफ एन ऑपरेटिंग सिस्टम हँडल्स द कम्युनिकेशन बिटवीन द सिस्टम आणि इट्स हार्डवेअर डिव्हाइसेस. डिव्हाइस मॅनेजमेंट मध्ये तुमच्या कम्प्युटरला जे डिव्हाइसेस तुम्ही कनेक्ट केलेत, ठीक आहे, जसं प्रिंटर आहे, हार्ड डिस्क आहेत, माऊस आहे, कीबोर्ड आहे, हे सगळे डिव्हाइसेस असतात जे आपण आपल्या कम्प्युटर कनेक्ट करतो. ही सगळी मॅनेजमेंट ऑपरेटिंग सिस्टम करतं, त्या डिव्हाइस मॅनेजमेंट म्हणतात. So device management of an operating system handles the communication between the system and its hardware devices. System म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम आणि त्याला जोडलेले सगळे हार्डवेअर डिव्हाइसेस like printers, disks or network interfaces. The operating system provides device drivers to control these devices. लक्षात ठेवा, एक्सटर्नली कनेक्टेड जे डिव्हाइसेस असतात त्यांना ऑपरेटिंग सिस्टम सोबत कनेक्ट करण्यासाठी ड्रायव्हर्स असतात, डिव्हाइस ड्रायव्हर्स, ते इन्स्टॉल करावे लागतात. पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक हार्डवेअरला, म्हणजे माऊस झाला, प्रिंटर झाला, कीबोर्ड झाला, जेव्हा कम्प्युटरला कनेक्ट केलं जायचं ना, तर त्याच्या सोबत डिव्हाइस ड्रायव्हर सुद्धा युजरला इन्स्टॉल करावा लागायचा कम्प्युटरमध्ये. म्हणजे पूर्वी डिव्हाइस ड्रायव्हर्स युजरला मॅन्युअली इन्स्टॉल करावे लागायचे. पण आजच्या रिसेंट ऑपरेटिंग सिस्टम मध्ये डिव्हाइस ड्रायव्हर्स इनबिल्ट आधीपासूनच इन्स्टॉल्ड असतात, नंतरून परत करण्याची गरज नाहीये. तो पुढे वाचा. द ऑपरेटिंग सिस्टम प्रोव्हाइड्स डिव्हाइस ड्रायव्हर्स टू कंट्रोल दिस डिव्हाइसेस. ऑपरेटिंग सिस्टम हे डिव्हाइस ड्रायव्हर प्रोव्हाइड करतात आता, युझिंग टेक्निक्स लाईक डायरेक्ट मेमरी ऍक्सेस, दॅट इज डीएमए. डीएमए ही कन्सेप्ट सुद्धा मी तुम्हाला एमआयसी मध्ये शिकवली होती. जेव्हा एक्सटर्नल पेरिफेरल्स, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस जेव्हा प्रोसेसरकडे जातात, ठीक आहे, प्रोसेसरकडे जातात आणि सांगतात की आम्हाला तुझं लाईन्स यूज करायचे, बसेस यूज करायचे, तर त्या पेरिफेरल्सला डीएमए सुद्धा म्हणायचे, दॅट इज डायरेक्ट मेमरी ऍक्सेस. एमआयसी ही आपण ही कन्सेप्ट शिकलो होतो. So using techniques like direct memory access for efficient data transfer and strategies like buffering and spooling to ensure the smooth operations. हे आहे डिव्हाइस मॅनेजमेंट. डिव्हाइस मॅनेजमेंटचे काही की फंक्शन्स मी लिहून दिलेत, म्हणजे काय काय महत्वाची कामं असतात डिव्हाइस मॅनेजमेंटमध्ये. डिव्हाइस डिटेक्शन अँड इनिशियलायझेशन, आयडेंटिफाईंग अँड प्रिपेरिंग द डिव्हाइसेस. जेव्हा तुम्ही तुमच्या कम्प्युटरला एखादा नवीन डिव्हाइस कनेक्ट करतात बाहेरून, नंतरून कनेक्ट केलं, तर ऑपरेटिंग सिस्टम त्या कनेक्टेड डिव्हाइसला आधी डिटेक्ट करते आणि डिटेक्ट झाल्यानंतर त्याला इनिशियलाइज करते, म्हणजे कनेक्ट करते. त्याच्यानंतर ऑपरेटिंग सिस्टम त्याच्यासाठी डिव्हाइस ड्रायव्हर्स प्रोव्हाइड करतो, ट्रान्सलेटिंग ऑपरेटिंग सिस्टम कमांड्स इंटू हार्डवेअर इन्स्ट्रक्शन. या डिव्हाइस ड्रायव्हरची कामं काय असतात, मग की जी काही कमांड्स आहे ऑपरेटिंग सिस्टमची त्यांना हार्डवेअरमध्ये सॉरी हार्डवेअरमध्ये ट्रान्सलेट केलं जातं. ऑपरेटिंग सिस्टमच्या सगळ्या कमांड्स डिव्हाइस ड्रायव्हर ट्रान्सलेट करतो हार्डवेअरच्या भाषेमध्ये. रिसोर्स ॲलोकेशन अँड डिॲलोकेशन, ठीक आहे, असाइनिंग अँड रिलीजिंग हार्डवेअर रिसोर्सेस. डिव्हाइस ड्रायव्हर्ससाठी काही जर मेमरी लागत असेल तर ॲलोकेशन आणि डिॲलोकेशन सुद्धा केलं जातं ऑपरेटिंग सिस्टम कडनं.
जर काही एरर्स येत असतील तर ऑपरेटिंग सिस्टम त्या एररला डिटेक्ट करतो आणि मॅनेज सुद्धा करतो. एरर हँडलिंग, डिटेक्टिंग अँड मॅनेजिंग द डिव्हाइस ड्रायव्हर्स. पॉवर मॅनेजमेंट, लक्षात ठेवा त्यांना पॉवर पण लागेल. जे एक्सटर्नल डिव्हाइसेस कनेक्टेड आहे, विदाउट पॉवर ते काम थोडी करणार आहेत. तो पॉवर सुद्धा तुमच्याच कम्प्युटरकडनं त्या डिव्हाइसला प्रोव्हाइड केली जाते. हे मॅनेजमेंट सुद्धा ऑपरेटिंग सिस्टम करतं. पॉवर मॅनेजमेंट, रेग्युलेटिंग डिव्हाइस पॉवर स्टेट्स. So these are all key functions of the device management. नेक्स्ट इज प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी. ऑपरेटिंग सिस्टम प्रोटेक्शन, सिक्युरिटी सुद्धा प्रोव्हाइड करतो. याच्यात पण जास्त बोलण्यासारखं काही नाही, म्हणून थेरॉटिकल पार्ट जो आहे तोच वाचला की लगेच कळतं की काय आहे. Protection and security mechanism in an operating system are designed to safeguard system resources from unauthorized access or misuse. तुमच्या कम्प्युटरमध्ये जो रिसोर्स आहे, जो डेटा आहे, त्याला दुसरीकडनं कुणीतरी अनऑथराइजली असेस करायला नको, त्यासाठी ऑपरेटिंग सिस्टम मध्ये प्रोटेक्शन असते, सिक्युरिटी असते. These mechanisms controls which process or users can access specific resources. या प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी मध्ये ऑपरेटिंग सिस्टम कुठला रिसोर्स कोण यूज करणार आहे ते सगळं मेंटेन ठेवतो, जसं मेमरी, फाईल, सीपीयू टाईप, and ensure that only authorized users can perform specific action. आणि पर्टिक्युलर रिसोर्सवरती जो ऑथराइज्ड आहे त्यालाच ऍसेस केलं जातं, त्याला तोच ऍसेस करू शकतो आणि यूज करू शकतो. While protection ensures proper access control, security focuses on defending the system against external and internal attacks. आणि मग अशा पद्धतीने प्रोटेक्शन आणि सिक्युरिटीच्या मदतीने ऑपरेटिंग सिस्टम तुम्हाला प्रोटेक्ट करतं, सिक्युअर करतं एक्सटर्नल अटॅक्सच्या संदर्भात. प्रोटेक्शन सिक्युरिटीची एक सिंपल डायग्राम आहे, ती पण तुम्ही बघून घ्या, नोट डाऊन करू शकता. प्रोटेक्शन सिक्युरिटीमध्ये युजर ऑथेंटिकेशन येतं, ऍसेस कंट्रोल येतं, सिक्युरिटी अगेन्स्ट अटॅक्स आणि रिसोर्स प्रोटेक्शन, हे चार महत्वाचे मुद्दे येतात. ती डायग्राम तुम्ही तुमच्या एक्झाम्स मध्ये काढू शकता. मुलांना अशा पद्धतीने आपण आपला पहिला टॉपिक कम्प्लीट केला आहे, कन्सेप्ट आणि फंक्शन्स. ठीक आहे. इन दिस वे वी कम्प्लिटेड द फर्स्ट टॉपिक ऑफ द फर्स्ट युनिट. आता पहिल्या युनिटचा दुसरा टॉपिक जो आहे, डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टमचे वेगवेगळे प्रकार कोणते कोणते. ठीक आहे. डिफाईन ऑपरेटिंग सिस्टम, स्टेट डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम, 4 मार्काचा असा प्रश्न येऊ शकतो. लिस्ट डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम आणि एखादी एक्सप्लेन करायला सांगतात 4 मार्काचा, असा एक प्रश्न येऊ शकतो. सो हा दुसरा टॉपिक आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. आज इथंच थांबूयात. लेट अस स्टॉप टुडे. टिल देन टेक केअर, बाय अँड सी यू.